संधी, महिन्यात 30 ते 35 हजार रुपये कमावण्याची एकमेव संधी। ट्रॅक्टर इन्स्टॉलेशन साठी मुले पाहिजेत, स्वतःची 2 व्हीलर व लायसन असणं आवश्यक। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षा मंत्री दादा भुसे झाले लहान। संतप्त सटाणा नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा रस्ता रोको। सटाणा शहरात सटाणा नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा रस्ता रोको। सटाणा शहरातून जाणाऱ्या सुरत साक्री महामार्ग पदाधिकाऱ्यांनी रोखला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर। सटाणा शहरातून जाणाऱ्या सुरत महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात व वाहतूक कोंडी होत असल्याने पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन। सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांच्यातील बैठकीत आलेल्या अधिकाऱ्यांनी तोच अशा उपाययोजित संदर्भात उत्तर दिल्याने नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर येत महामार्ग रोखला। किती आहे तोच तर सांगा। प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असमन्वयामुळे सगळ्या नागरिकांचा खेळ चालू आहे, आरोग्याची खेळ चालू आहे। हा थांबेल कधी का मंत्री महोदयांना याच्यात पुन्हा यावं लागेल? मंत्री महोदय येताना तुमचे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी इथपर्यंत येत नाही म्हणजे ही मोठी गोष्ट आहे। कोणाचा मृत्यूची मोठ्या घटनेची वाट बघतात अधिकाऱ्यांना इथे तालुका लेवलला बोलवणं चुकीचं आहे। त्यामुळे मंत्री महोदय निर्णय घेतील त्या ठिकाणी की बैठक घेण्याची त्या काल मंत्री महोदयांसमोर जी बैठक झाली त्या बैठकीच्या दरम्यान नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सर्व रस्त्यासंबंधीचे अधिकार होते आणि आज जी बैठक साहेबांनी सांगितली की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घ्या, त्या बैठकीत अधिकारी सांगतात की आम्हाला रस्त्याविषयीच्या मोजणीच्या असतील ज्या अधिकार आम्हाला नाहीत हे स्पष्टपणे ते नाही म्हणतायत। मग जो 2.5-3 वर्षापासून जो नगर परिषदेने जे जनतेला वेटीस धरता येते तर ते कोणत्या कारणामुळे वेटीस धरताय म्हणजे ती दिशाभूल केली जाते आहे। आणि काल मंत्री महोदयांना ते हो सांगतात आणि आज आम्ही जो प्रश्न विचारतो तिथे ते अधिकार नाहीत असं स्पष्टपणे सांगतात। मंत्री महोदय बैठकीत उपस्थित होते आणि आज मात्र जे अधिकारी म्हणतात की आमचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत येऊ शकत नाही, हा किती मोठी तफावत म्हणजे ही खरंच हसण्याची गोष्ट आहे। जर मंत्री महोदय मला तरी वाटतं की मंत्री अधिकाऱ्यांपेक्षा लहान आहेत वाटतं म्हणून ते प्रशासकीय अधिकारी येऊ शकत नाही आणि मंत्री या बैठकीला येऊ शकतात म्हणजे ही मोठी तफावत दिसून येते आणि हे जनतेलाही समजलं पाहिजे की अधिकारी आपली किती दिशाभूल करत आहे। आणि सामान्य जनता ही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारते, प्रशासनाला प्रश्न विचारते, पण जे अधिकारी आहेत जे मेन या रस्त्याचे अधिकारी आहेत ते असेच उडवाउडवीचे उत्तरं देऊन आणि आमची दिशाभूल करत आलेले आहेत। असेल विकास कामांसाठी असेल माननीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि शहरासह तालुक्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो म्हणजे सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाच्या विषयाला अनुसरून काल आमच्या मुख्य अधिकारी महोदयांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता पोस्टला असणारे आदरणीय शेवाळे साहेब सुद्धा उपस्थित होते। काल मंत्री महोदयांसमोर जो रस्त्याला येणाऱ्या अडचणीविषयी सगळ्या चर्चा झाल्यानंतर आमच्या आदरणीय सर्व सन्माननीय सदस्यांसमोर झालेल्या चर्चेनुसार शेवाळे साहेबांना मंत्री महोदयांनी आदेशित केलं होतं की उद्या सभागृहात नगराध्यक्ष महोदय असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय असतील यांच्या उपस्थित बैठक घ्यायची। आज जेव्हा शेवाळे साहेब बैठकीला आले आहेत तर काल त्यांना अधिकार होते, आज त्यांचे अधिकार नाहीत असं ते म्हणतात। जेव्हा आमची काउन्सिल निवडून आली, काउन्सिल निवडल्यानंतर ताकदीने त्यांनी पहिली जर काम केलं असेल तर आमच्या नगरपालिकेच्या स्वमालकीची जिजामाता गार्डनची भिंत पाडण्याचं। तिथे त्यांना गटारीच्या बाहेर जाऊन अतिक्रमण काढायला किंवा हद्द त्यांची दिसते, परंतु उर्वरित कामकाज करत असताना त्यांना त्यांची हद्द गटारच दिसते। हा त्यांचा दुटप्पी भूमिका आहे। आणि जेव्हा लेनचा विड्थ जेव्हा विषय येतोय तेव्हा ते सांगतात की हे अधिकार आमच्याकडे नाही, आमच्या वरिष्ठांकडे। जर यांचे सर्वस्वी अधिकार यांच्या वरिष्ठांकडे होतं तर यांनी या मीटिंगला का उपस्थित राहावं? आणि ते बोलताना असं बोलतायत की सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे येऊ शकत नाही असं ते त्यांच्या तोंडाचं स्टेटमेंट आहे। जेव्हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रशासन इथपर्यंत येऊ शकत नाही आणि जे आले ते जर चालढकल करतायत याच्यात निश्चितपणे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे काम रखडलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आम्ही आदरणीय मंत्री महोदय असतील, आमच्या तालुक्याचे आमदार महोदय असतील, राज्य सरकारमधील जे महायुतीचे सर्व सन्माननीय मंत्रीगण असतील यांच्यापर्यंत जाऊन आमच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून
यांच्या पलीकडे ज्यांना अधिकार आहेत त्यांच्यासमोरच बैठक घेऊ. याच्यातनं एक निश्चितपणे लक्षात आलं, जिल्हा स्तरावर बसणारे कार्यकारी अभियंता महोदय असल्यावर त्यांना सुद्धाही कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही, असं त्यांच्या वतीने तुमच्या साक्षीने त्यांनी स्टेटमेंट दिलंय. कमी वेळेत सर्वांचे लोकप्रिय झालेले साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश या शॉपला आजच भेट द्या. तुमची कार असो किंवा बाईक, प्रत्येक वाहनासाठी खास प्रीमियम केअर ॲडव्हान्स फोम वॉश, डीप इंटिरियर क्लिनिंग. तुमच्या गाडीसाठी सर्वोत्तम सेवा, साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश. जलद, विश्वासार्ह, क्विक सर्व्हिस. तुमच्या गाडीचा बेस्ट लुक आता मिळेल अगदी सहज. पत्ता आहे साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश, सटाणा नाका, रामलीला मैदान, कमानी जवळ, मालेगाव. प्रीमियम क्वालिटी आणि किंमत मात्र परवडणारी, म्हणजेच क्वालिटी आणि व्हॅल्यू यांचा परफेक्ट बॅलन्स. आजच भेट द्या.